छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करताना ज्या हातामध्ये राजदंड धरला होता त्या महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेला आहे। सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुण्यामध्ये मराठ्यांच्या देवघरातील शस्त्र प्रदर्शन शिवप्रेमींसाठी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच प्रदर्शनामध्ये हा ठसा ठेवला जाणार आहे। मसवडच्या श्रीमंत राजेमान्य घराण्याने हा ऐवज जपून ठेवलाय जो सर्वांना आता बघायला मिळणार आहे। स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आपण बघतो आहोत आणि अगदी हा अमूल्य म्हणजे याचं मूल्य नाही असा हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला उपलब्ध करून दिलाय तो सह्याद्री प्रतिष्ठानने। अर्थातच हा ठेवा एका शस्त्र प्रदर्शनात मांडला जाणार आहे। मात्र तत्पूर्वी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना शिवभक्तांना हा ठेवा बघायला मिळतोय। मात्र हा ठेवा कसा जतन केला गेला या संदर्भातले ऐतिहासिक दाखले काय आहेत, पुरावे काय आहेत आपण जाणून घेऊया। श्रमिक गोजमगुंडे आपल्या सोबत आहेत आणि अर्थातच हा ठेवा जो आहे तो याचं मोल नाही आहे। साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा हा ठसा आपल्यापर्यंत कसा आलाय आणि तो शिवभक्तांना कुठे बघायला मिळणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा चंदनाचा लेप असलेला ठसा आज आपण या ठिकाणी पाहतोय। हा ठसा सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी होता। याचा थोडासा पाठीमागे इतिहास सांगायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील जे राजेमाने घराणं आहे त्यांच्या घराण्यामध्ये हा ऐतिहासिक असा ठसा होता। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करार केले जायचे त्यावेळी शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या हाताचा ठसा त्या ठिकाणी द्यायचे त्या पत्रावर। असाच ऐतिहासिक ठसा त्याचं वाचन व्हावं, त्याचं संशोधन व्हावं म्हणून 1941 साली म्हसवडच्या राजेमाने यांनी तेव्हाचे प्रसिद्ध इतिहास संशोधक ग खरे यांना याबाबतची माहिती दिली आणि ग खरेने याचं पूर्णपणे संशोधन करून अभ्यास करून तो जो काही ठेवा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी दिला होता। इथे मोडी लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे त्याचाही काही संदर्भ आहे का? ग खरे यांनी याचं वाचन केलेलं आहे। त्या ठिकाणी जे मोडी लिपीमध्ये लिहिलंय ते श्री महादेव असं लिहिलं आहे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे पत्रव्यवहार केला जायचा त्यामध्ये सुरुवातीला मोडी लिपीमध्ये श्री महादेव हे त्या ठिकाणी लिहिलेलं असायचं। या ठेव्याचं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हाताच्या ठसाचं आपण दर्शन घेण्यासाठी बघण्यासाठी म्हणून जायला हवं एवढं नक्कीच। व्हिडिओ सूरज पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।